नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक आरोग्यसेवक परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे। नेमकी माहिती काय आहे, परीक्षा कधी होणार आहेत, विथ प्रूफ मित्रांनो तुम्हाला माहिती मी देणार आहे। या परीक्षा ज्या आहेत आता डायरेक्ट जूनच्या नंतर होणार आहेत अशी अपडेट आहे। तर बघा मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, वेळापत्रक आल्याच्या नंतर तर अपडेट तुम्हाला दिली जाणार आहे। त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहावा असं मला वाटत आहे। तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा, नक्कीच यापासून तुम्हाला महत्त्वाची माहिती माहीत होणार आहे। तर बघा, पुरुष यांच्या पदभरतीबाबत शासनाने निर्णय घेतलाच नाही, हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे। परीक्षेसाठी इतके जागा होते, इतके अर्ज आले, सर्व माहीत आहे। तर मेन पॉईंट बघा, इथं आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे। तर बघा, आचारसंहिता लागू झाल्यामुळे बघा कर्मचारी जे आहेत ते गुंतलेले आहेत, दुसऱ्या कामामध्ये, निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले असल्यामुळं ही भरती प्रक्रिया जी आहे ती ग्रामसेवक आरोग्यसेवकांची ती आता जून महिन्यानंतरच होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे मित्रांनो। तर व शक्यता म्हणजे होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत, असं जून महिन्यानंतरच होण्याची शक्यता आहे। तर अशी माहिती त्यांनी इथं प्रसिद्ध केलेली आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पण बघा, आणखी माहिती एक प्रसिद्ध झालेली आहे, ही पण आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरचा मुहूर्त, अशा प्रकारची हेडलाईन दिसत आहे। त्याच्यानंतर खाली बघू शकता मित्रांनो, याबद्दल महत्त्वाची अपडेट आपण पाहून घेऊया। तर नेमकं कशामुळं जे आहेत आपल्या परीक्षा कन्फर्म जे आहेत जून नंतरच होऊ शकतात असं मला वाटतं मित्रांनो। तर बघा, इथे तुम्ही पाहू शकता झेडपी सिंधुदुर्गच्या वेबसाईटवरती अशा प्रकारची एक नोटिफिकेशन आली होती मागे 2 दिवसाअगोदर। निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे दिनांक 20/3/2024 रोजी आयोजित सर्व संवर्गामधील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी रद्द करण्यात आलेली आहे। पुढील तारीख जी आहे ती कळवण्यात येईल, याची नोंद घ्यावी, अशा प्रकारची अपडेट झेडपी सिंधुदुर्गवरती आलेली आहे। तर बघा मित्रांनो, इथं तुम्ही अंदाजा लावू शकता की बघा, कागदपत्र पडताळणीसाठी यांच्याकडे कर्मचारी नसतील किंवा काही अडचण असेल, त्यामुळे तर कशामुळे, तर निवडणूक आचारसंहितेमुळे तर कागदपत्र पडताळणी जी आहे ती रद्द केलेली आहे आणि पुढील तारीख त्यांना कळवण्यात येणार आहे। तर बघा, कागदपत्र पडताळणी इथं सध्या होत नाही आहेत, म्हणजे आपली परीक्षा जी आहे ती सध्या तरी निवडणुका सुरू झाल्याच्या नंतर तर होणारच नाही मित्रांनो। म्हणजे आपल्या डायरेक्ट जून नंतर जशी अपडेट आलेली आहे त्यानुसार होऊ शकतात मित्रांनो। तर काय करायचं, सर्वांनी आपल्याकडे 1 महिना आहे अभ्यास करण्यासाठी, 1 महिना पूर्ण तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो। तर दुसरीकडेही लक्ष न देता तुम्ही डायरेक्ट अभ्यास सुरू करा 1 महिन्यासाठी। जून नंतर परीक्षा नक्की होणार आहे आणि तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। परीक्षा जी आहे जून नंतरच होणार आहे अशी माहिती आहे। तर बघा, इथं तलाठ्यांची जी कागदपत्र पडताळणी आहे ती पण रद्द आहे सध्या, अजून ती झालेली नाही आहे आचारसंहितेमुळे। तर आचारसंहितेमुळे जे उमेदवार आहेत का, जे कर्मचारी आहेत ते दुसरीकडे कामानिमित्त त्यांना पाठवलेलं असू शकतं, कामामध्ये गुंतलेले असू शकतात। त्याच्यामुळं त्यांच्याकडं कमी कर्मचारी असल्यामुळे जे पोलीस प्रशासन आहे ते पण या आचारसंहितेमुळे गुंतलेलं असेल, त्यामुळे ही परीक्षा आता सध्या काही आपली होऊ शकत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे, दुसरीकडे कोणकडेही लक्ष द्यायचं नाही आहे। तर सर्वांनी अभ्यास करा। नेक्स्ट माहिती आल्याच्यानंतर, वेळापत्रकाबद्दल माहिती आल्याच्यानंतर सर्व तुम्हाला दिली जाईल। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर सेट करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।